सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि जवळपास आज 4 वाजले. अजून एक दीड तास बाकी आहे आणि आपण आता सध्या आहोत प्रभाग क्रमांक 20 दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि हा चेहरा घेण्यासाठी मी 8 किलोमीटर आलो. काय 4 वाजलेत, बोला बोला. किती टक्के मतदान झाले? या परिणिती शाळेमध्ये 50% पर्यंत मतदान झालेलं आहे. दुसरीकडे 40% 45% झालेलं आहे. तर अजून दीड तास बाकी आहे. की एकूण किती बूथ आहे? 53 बूथ आहे. 53 बूथ आणि लोकसंख्या, मतदाराची लोकसंख्या 46,500. म्हणजे बऱ्यापैकी 70 75 80 पर्यंत जाईल हे. नाही 60% पर्यंत होईल. 60-65% पर्यंत 60-70 पर्यंत. 60 ते 65 होईल. ह्याच्यामध्ये पॅनल कसं आहे तुमचं? मी राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार आहे. 2 महिला 2 पुरुष आहे. त्यामध्ये अ मध्ये कुरुशा आपा मुल्ला, ब मध्ये परवीन आपा इनामदार आणि क मध्ये अबूबकर सय्यद, ड मध्ये मी तौफिक शेख पहलवान. ह्या 4 उमेदवार आहेत. या प्रभागामध्ये तिरंगी लढत आहे असं म्हणतात. एक भाजपाने दिलेलं पॅनल आहे, परत MIMचं पॅनल आहे, तुमचं आहे. ह्याच्यामधून मुसंडी मारायची. बघू, मतदार बंधू भगिनीवर त्यांच्या मनावर असतंय. तर मला तर वाटतंय सकाळपासून मी फिरत आहे, सर्व वातावरण बघत आहे, सर्व लोकांचे प्रतिसाद आहे ते राष्ट्रवादी पार्टीला दिसत आहे. तर आमच्या अल्लाह तालाची मर्जी म्हणा, अल्लाह तालाचे आशीर्वाद व लोकांचं सहकार्य, मतदार भगिनींचे आशीर्वाद, दुआ या सर्वांच्या मिळून तर आमचे विजय नक्की होईल असं मला वाटतंय. ह्या दरम्यान अजित पवारांच्या म्हणजे MIMचं मताचं शिफ्टिंग म्हणजे फारुख शाब्दी यांच्या राजीनाम्यानंतरचं घडलेलं राजकारण, शिफ्टिंग आणि त्याच्यानंतर शिफ्टिंग होत असलेल्या फारुख शाब्दी यांच्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांची सभा ह्या मतदारसंघामध्ये, एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याची सभा या मतदारसंघात होणं ते एक मोठं आव्हान होतं. ते कसं झालं साहेब? तुम्हाला माहित आहे, निवडणूक म्हणजे प्रत्येक पार्टीचे, प्रत्येक पक्षाचे उमेदवार असणार. राष्ट्रीय नेता आलाय MIM पक्षाचा. एकत्र आहे का? मी काय म्हणतो, आपल्याला निवडणुकीमध्ये प्रत्येक पार्टी पक्षाचे उमेदवार जे असतात त्यांचे नेते मंडळी येत असतात प्रचारासाठी, सभेसाठी. तर मला तसं काय म्हणजे त्यांनी आल्याचं आव्हान वाटत नाही मला. काहीच आव्हान नाही आहे. नाही, प्रभाग 20चे मतदार बंधू भगिनी ते फार हुशार आहे, म्हणजे चतुर आहे, समजदार आहे, हुशार आहे, चतुर आहे. आणि त्यांना माहित आहे कोणचा उमेदवार काम करणार आहे, कोण त्यांच्या सुखादुखात येणार आहे, ते बघून ते मतदान केलेलं आहे. म्हणजे असदुद्दीन ओवैसी आल्याचा परिणाम होणार नाही, म्हणजे MIMचं पॅनल हे आव्हानात्मक नाही आहे, याचा अर्थ स्पष्ट होतो. नाही, भाजपाच्या आव्हानाला कसं घेत आहे? कारण पहिल्यांदा ते पॅनल मला वाटतं प्रभाग 20 मध्ये आलंय आणि एवढ्या उघडपणे समोर तो प्रचाराला येतो. मुस्लिम समाजचे जे मतदार आहे ते भाजप पार्टीला मतदान करत नाही. पण साहेब, हे एक विशेष आहे की मतदार जरी पसंती देत नसला तरी उमेदवार उपलब्ध झालाय, हे एक चॅलेंजिंग जॉब आहे. मी आपल्याला काय म्हणलो, निवडणुकीमध्ये प्रत्येक पार्टी पक्षाचे उमेदवार असणारच आहे. मला तसं काय आव्हान वाटणार नाही का, म्हणजे लोकांवर माझा विश्वास आहे. लोक जे आहे विकास कोण करणार आहे, कोण त्याच्या कामात येणार आहे, सुखादुखात येणार आहे, ते बघून मतदान करतील लोक. शहराच्या राजकारणामध्ये खूप खलबते होते, त्याच्याकडे कदाचित तुमचं लक्ष नसेल. पण 17 तारखेनंतर किंवा 16 तारखेनंतर बरेच समीकरण आहेत. समीकरणामधले तुमचा हातचा असेल की नाही ते बघू, आमच्या अल्लाह तालावर आहे. नाही, पण आमचं नशीब असेल तर नक्की होणार, तर परिवर्तन नक्की होणार. आता माहोल बघितल्यानंतरचा मी हा प्रश्न विचारतोय. इथलं माहोल बघितलं, इथलं वातावरण बघितलं, कार्यकर्त्यांचा जोश सगळं बघितल्यानंतरचा हा प्रश्न आहे की 16 तारखेनंतरच्या गणितामध्ये तुमचा हातचा असेल की नाही? तुम्ही पुन्हा अल्लाह ताला असणार नक्की असणार का, म्हणजे अल्लाह तालावर माझा विश्वास आहे व या प्रभागातील मतदार बंधू भगिनी त्यांच्यावर मला विश्वास आहे. मी पुन्हा सांगतो आपल्याला, लोक जे आहे काम बघून विकास
बघून मतदान करणार आहेत. नक्कीच. आणखी एक प्रश्न असा की बाबा युती होईल मित्र मला पक्ष काय माहित नाही, ते मला काय माहित नाही. मित्र पक्षामध्ये तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढली. काय ते मला माहित नाही. मित्रपक्ष नव्हताच आमच्याकडे महापालिकेतलं, तसं तर काय होणार नाही. म्हणजे सभागृहामधल्या युतीवर तुम्ही भाष्य आताच करणार नाही. नाही, मी बोलणार नाही. ते पार्टी पक्षाचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणा, कार्याध्यक्ष प्रदेश अध्यक्ष, कार्याध्यक्ष ते ठरवतील. हद्दवाढ भागामध्ये येणारा हा भाग आहे. यंदाच्या 5 वर्षामध्ये प्रतिनिधित्व मिळालं तर कायापालट होईल का नाही? 100% होईल. 100% होईल. हा हद्दवाढ भाग आहे, यामध्ये काम फार शिल्लक राहिलेले आहेत. ड्रेनेज म्हणा, रस्ता म्हणा, लाईट म्हणा, पाण्याची पाईपलाईन म्हणा, ते नक्की 100% आम्ही काम. अजित पवारांच्या संपर्काचा किंवा ओळखीचा फायदा होईल निधी मिळवण्यासाठी? ते नक्की होईल. की मला निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी. मला विश्वास आहे आमच्या पार्टीच्या नेत्यावर. त्याचा फायदा नक्की होईल आम्हाला. पार्टीने खूप मोठं म्हणजे तुमच्यावर एक लक्ष केंद्रित केलंय. असोद्दीन ओवैसी सारखा माणूस येणं म्हणजे तौफिक शेख हे फार मोठे झाले पक्षात. मोठे नाही भाई, मी लहान लहान कार्यकर्ता आहे. मी छोटासा कार्यकर्ता आहे. मोठा तसं एवढा मोठा नाही मी. 6 महिन्यापूर्वीच बायपास झालं होतं तरी देखील रात्रंदिवस सलग त्यांनी दिवस जागून काढले. 3 दिवस झोप नाही. 8 किलोमीटरवरनं लांब आलोय आणि यांची मुलाखत घ्यायची या अपेक्षा व्यक्त करतात. त्यांनी राजी व्यक्त केली. आमच्या शुभेच्छा तुम्हाला खूप धन्यवाद. आणि 16 तारखेनंतर आपण नक्कीच भेटू. ब्रेक न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पात्र.